नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव किरण गुरुजी. मी या प्लॅटफॉर्मच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला बरेच वर्षांपासून वेगवेगळ्या कोर्सेस, वेगवेगळे सब्जेक्ट्स शिकवत आलेलो आहे. मित्रांनो, आजच एक महत्त्वपूर्ण अशी बॅच लॉन्च करायची आहे. तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी 21 तारखेची म्हणजे 21 डिसेंबर 2025 ची आणि आगामी काळात 4 जानेवारी 2026 ची कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी अशा स्पर्धा परीक्षा तुम्ही देणार आहात किंवा त्यांच्या पूर्वपरीक्षेला तुम्ही सामोरे जाणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, 2025 हे जे वर्ष आहे, ह्या पूर्ण एका वर्षामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला असेल. या पूर्ण वर्षभराचा जो काही ताळमेळ आहे, खूप छान पद्धतीने तुम्ही बसवला असेल. तुमची पूर्वपरीक्षेची खूप जय्यत तयारी झाली असेल. तुम्ही मॅथेमॅटिक्स, रिझनिंग, सायन्स आणि चालू घडामोडीचा म्हणजे जवळपास आपला जो 50% वेटेज आहे, तो सब्जेक्ट सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने केले असतील किंवा काही विद्यार्थ्यांचे बाकी राहिले असतील. तर अशा अभ्यास पूर्ण केलेल्या किंवा अभ्यास थोडासा बाकी आहे, 1-2 विषय थोडेसे पेंडिंग आहेत, पण तरीसुद्धा एक अंतिम उजळणी किंवा एक आपण त्याला म्हणतो ना, अंतिम उजळणी करण्याची एक पद्धत. अंतिम उजळणी तुम्हाला मिळावी या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्या किरण गुरुजी प्लॅटफॉर्म जो आहे, या प्लॅटफॉर्मवरती मी आणि माझे सहकारी धकाते सर आम्ही दोघं मिळून एक महत्त्वपूर्ण अशी अंतिम उजळणीची बॅच म्हणजेच ऋषिकुल बॅच घेणार आहोत. या बॅचमध्ये ॲक्चुअलमध्ये ही हायब्रिड बॅच असणार आहे आणि काही स्वरूपात ही ऑनलाईन बॅच पण असेल. म्हणजे काही जे सब्जेक्ट आहेत महत्त्वाचे जसं मॅथेमॅटिक्स, रिझनिंगच्या टेस्टचं ॲनालिसिस किंवा पी-वाय-क्यूचं ॲनालिसिस हे धकाते सर त्यांच्या स्टुडिओमधून घेतील. परंतु मी या ठिकाणी एक बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला सांगणारच होतो, पण मी सध्या विदर्भामध्ये एक रँच नावाचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. के-जी रँच. या के-जी रँच या प्रोजेक्टमध्ये मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिकवतो. विद्यार्थी माझ्यासोबतच राहतात. 24 तास ते माझ्यासोबतच राहतात, सोबतच असतात. दिवस सकाळी उठल्यापासून तर अगदी रात्री झोपेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑब्झर्व्ह करणे, विद्यार्थ्यांचे नक्की काय कुठं चुकतंय किंवा विद्यार्थी कुठे नक्की मागे पडतायत किंवा कोणता विद्यार्थी कुठं पुढं चाललेला आहे आणि त्याचे बाकीचे कुठले सब्जेक्ट्स असे वीक आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये ऑब्झर्व्ह केलेल्या आहेत. ऑलरेडी एक बॅच लॉन्च झालेली आहे. मी फर्स्ट टाईम YouTubeच्या माध्यमातून ह्या बॅचच्या बद्दल मी तुम्हाला सांगत आहे. ॲक्चुअली जे काही सेकंड बॅच आता आम्ही लॉन्च करतोय रँचची, त्या बॅचच्याच फ्लोमध्ये आम्हाला ऑनलाईन बॅचसुद्धा घेण्याची इच्छा व्यक्त झाली आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तशी डिमांड केली होती. अनेक सारे जुने विद्यार्थी आहेत, जे टेलिग्रामला किंवा YouTubeच्या लेक्चरची वाट पाहतात, की सर तुम्ही लेक्चर घ्या, लेक्चर घ्या, लेक्चर घ्या. तर होतं कसं, आता कंटिन्यू 1 महिनाभर तुम्हाला जर मी लेक्चर घेत राहिलो YouTubeला, तर मुद्दा असा होतो, की ज्या विद्यार्थ्यांना अंतिम उजळणी म्हणजे ज्यांनी पूर्ण वर्षभर अभ्यास केलेला आहे, त्या विद्यार्थ्यांची अंतिम उजळणी कुठेतरी मागे पडते किंवा ज्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवून ॲप्लिकेशनमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा के-जी ॲप्लिकेशनचा ते पार्ट झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना मग थोडंसं कुठेतरी वेगळंच वाटायला फील व्हायला लागतं, की आमची अंतिम उजळणी घेणं गरजेची होती. तर फक्त YouTubeवरती फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर घेत आहेत. तर हे कुठं ना कुठेतरी विद्यार्थ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण बरोबर आहे आणि मी तर तुम्हाला आधीच एक सांगितलेलं आहे, की मी रात्र शाळा तर नक्कीच घेईल. पण कुठे ना कुठेतरी मी फुल टाईम तर YouTubeला देऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही एक असा विचार केला, की के-जी रँचचा प्रोजेक्ट तर मला करायचाच आहे. जस्ट आता 15 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे आता तर विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स आम्ही ओपन केलेले आहेत. विद्यार्थ्यांना 10 तारखेपर्यंत ॲडमिशन्स किंवा एक 15 तारखेपर्यंत ॲडमिशन्स आम्ही सांगितलेले आहेत आणि त्यानुसार जवळपास एक 70% तरी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन के-जी रँचला तरी झालेले आहेत. आता मुख्य मुद्दा असा आहे, की के-जी रँच तर सुरू होईल. के-जी रँच तर थांबणार नाहीये. पण के-जी रँचची जी ऑफलाईन बॅच आहे, रेसिडेन्शियल बॅच म्हणजे तुम्ही माझ्यासोबतच असणार आहेत. खूप वेगळी हटके बॅच आहे. आपल्या पूर्ण महाराष्ट्रात अशी बॅच नाहीये. पण मुद्दा असा आहे, की मी त्या 15 विद्यार्थ्यांना शिकवेल. मला माहिती आहे, की महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थी आहेत, की ज्या विद्यार्थ्यांना त्या लेव्हलचं नॉलेज, त्या लेव्हलचं जे स्टडी मटेरियल किंवा त्या लेव्हलचा जो स्टडीचा अप्रोच आहे, तो गेला पाहिजे. आणि म्हणून के-जी रँच सोबतच ठीक आहे, के-जी रँच इज एक हायब्रिड बॅच, की जी की त्या विद्यार्थ्यांबरोबरच तुम्हाला पण त्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत, जे ते विद्यार्थी शिकणार. असं वेगळं काही नाहीये. आर्टिफिशियल काही थोड्या गोष्टी असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी लाईट गेली असेल, तर ज्या गोष्टी तिथं शिकवल्या जातील त्यानंतर ऑनलाईन घेतल्या जातील. एवढंच फक्त होऊ शकतं लाईटच्या इश्यूमुळे. कारण की मी जंगलात राहतोय. मी काय ते
शहरात वगैरे असे काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू केलेला नाहीये. मी एक प्रॉपर शहरामध्ये एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि सॉरी शहरामध्येच म्हणतो, जंगलामध्ये एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि इथे खूप वेगळेच प्रकारची गंमत जम्मत घडत असते. विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणामध्ये खूप छान पद्धतीने अभ्यास करता यावा, त्यांचे विचार डेव्हलप व्हावे, त्यांनी माझ्यासोबत दिलखुलास त्यांची चर्चा करावी, विषयाबद्दल जाणून घ्यावं. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थी ऑनलाईन बॅच घेतात आणि ऑनलाईन बॅच घेतल्यानंतर ते असा विचार करतात की जाऊ दे आपण सरांना नाही भेटू, खूप खर्च होतोय, त्यापेक्षा आपण ऑनलाईन बॅच घेऊ आणि ऑनलाईन बॅच घेऊन आपला अभ्यास करू. पण कुठं ना कुठं तरी काही काही डाऊट्स, मनातल्या असलेल्या काही शंका तुमच्या तशाच राहून जातात आणि त्याच तुम्ही परीक्षेमध्ये 2-3 मार्कानं मिस करता. आणि 2-3 मार्क मिस झाले, मग आपण परत म्हणायचं की अरे 1-2 मार्कांनी राहिलो यार. असं नाही झालं पाहिजे ना. म्हणूनच आम्ही एक अंतिम उजळणी बॅच झालेली आहे. आता ही बॅच असेल कशी ते समजून घेऊ थोडीशी. ओके. आता इथं सगळं मी तुम्हाला सांगितलंच. तर बॅचची वैशिष्ट्य असेल तर इथं रेंजवरती काय होतं, रेंजवरती आम्ही सकाळी उठवतो 5:30 वाजता सकाळी 5:30 वाजताची तुमची पहिली अर्ली वॉक, अर्ली तुमची परेडच असते थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल. आता जे काही PSI वाले लोक आहेत किंवा ज्यांना असं मॉर्निंग वॉक वगैरे आवडतं, आता इथं खूप सुंदर असा परिसर आहे. मॉर्निंग वॉक करणारे किंवा PSI वगैरे तयारी करणारे फिजिकल लोक, अशा वेळेस मग योगा वगैरे काही करणारे ज्या महिला किंवा पुरुष मंडळी असतात अशा लोकांसाठी थोडंसं 5:30 ते 7 पर्यंतचा आम्ही जो टायमिंग ठेवलेला आहे तो थोडासा न्यूट्रल ठेवलेला आहे. त्याचबरोबर ज्यांना हे काहीच करायचं नाही, त्यांना फक्त अभ्यासच करायचा आहे, अशा लोकांसाठी सकाळी 1.5 तास जबरदस्त त्यांना उजळणी करता यावी याच्यासाठी सुद्धा तो राखीव ठेवला जाऊ शकतो. कारण सकाळी सकाळी 7 वाजता सगळ्यात महत्त्वाचा पाठ तुमच्यासोबत घडणार आहे, तो म्हणजे सकाळी 7 ते रात्री 8 ते क्लास होणार आहेत आणि सकाळी 7 वाजता तुम्हाला मी पुढे शेड्यूल देईल. सकाळी 7 वाजता तुमची होणार टेस्ट. सकाळी 50 ते 60 गुणांची टेस्ट होईल आणि त्याचं लगेच स्पष्टीकरण पण मिळेल. आता जे स्पष्टीकरण मिळेल, जे टेस्ट होईल, हे सगळं ऑफलाईन असेल. तुमच्या टायमिंग बरोबर टाइम मॅनेजमेंट आणि इतर गोष्टी ऑनलाईन जे विद्यार्थी बॅच घेतील त्यांना ही अपलोड होईल, त्यांना पूर्णपणे ते अपलोडिंग सिस्टम मध्ये राहील. एक प्रमुख विषय शिकवला जाईल, ओके, डेली, ज्याचे 3 लेक्चर असतील. एक उपविषय शिकवला जाईल, म्हणजे लाईक महाराष्ट्राचा इतिहास, पंचायत राज, ठीक आहे, त्याचे एकच लेक्चर होईल कारण की ते कंटिन्यू आपल्याला 30 दिवस घ्यायचे. करंट अफेअर्सचे एक लेक्चर डेली होईल, जेणेकरून आपल्याला करंट अफेअर्सचे जे 15 मार्क आहेत, करंट अफेअर्सचे 15 मार्क तुमचे कव्हर होतील आणि पूर्ण शेड्यूल लागलेला आहे. ठीक आहे, लवकरच आम्ही त्या शेड्यूलचं अजून टायपिंग नाही झालं, पण तो शेड्यूल आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक पूर्णपणे प्रॉपर प्लॅनिंग करू. म्हणजे थोडक्यात 5 लेक्चर तुमचे डेली होणार आहेत, तेही लाईव्ह. आता मला सांगा, लाईव्ह क्लासेस जर असेल तर ऑब्व्हियसली ऑनलाईनची आणि ऑफलाईनची फीज वाढते. तिथं त्रिकाला बारी सत्य. तर मी तुम्हाला एका दिवशी 5 क्लास लाईव्ह घेणार आहेत. आता तुम्हीच मला सांगा की या 5 तास मला लाईव्ह घ्यायचंय, शिकवायचंय, इथं माझ्यासमोर पोरं बसलेले असणार आहेत, तर सगळ्या गोष्टी असणार आहेत. ह्या 5 तासाची प्रिपरेशन करायला मला पण बराचसा वेळ लागणार आहे, कारण की मला स्टडी मटेरियल, प्रत्येक कंटेंट वर्कआउट करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी काय करावं लागणार आहे, थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. तर तुम्हीच समजून घ्या की मी हे जर सगळं करता करता, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तर हा सगळा करता करता मी पूर्णपणे यूट्यूबला देऊ शकत नाही. तर त्याबद्दल समस्व असावं. ओके, मी प्रयत्न करेल की यूट्यूबला एखादं तरी लेक्चर किंवा ह्याच्याचे जे काही महत्त्वाचे कंटेंट आहेत ते मी तुम्हाला नक्की द्यायचा प्रयत्न करेल, किंवा जे काही क्लासेस असतात किंवा जे काही टेस्ट असतात ते मी देण्याचा प्रयत्न करेन. अभ्यास पूर्ण करणं बंधनकारक असेल, नाही केला तर झापा पडतील. दुसरी गोष्ट, वरील 5 विषय आणि त्या 5 विषयावरती नेक्स्ट डे टेस्ट असेल. नेक्स्ट डे टेस्ट असेल तर ही 50-60 गुणांची टेस्ट असेल. म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात, जे जे विषय शिकवले जातात, त्याच्यावरती लगेच नेक्स्ट डेला टेस्ट असेल. नेक्स्ट डे म्हणलं मी, ठीक आहे. 3 विषय, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि विज्ञानाचे रोज टास्कवर दिलं जाईल आणि ते पूर्ण करणं भाग आहे. कारण की जे कोणी इथं ऑफलाईनमध्ये असतील, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना हे टास्क 10:30 वाजता सबमिट करणं गरजेचे आहे, ठीक आहे. आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना हे कंपल्शन नाही, कारण की ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना टास्क कंप्लीट प्रत्येकाचेच होतील असे काही श्युरिटी नाही. पण इथं जर आलात तर तुमच्याकडनं करूनच घेतलं जाईल, ठीक आहे. नाही झालं
तर दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत जे होईल 4 दिवस जर झालं ते तुमच्यासोबत तसं 4 दिवस, 5व्या दिवशी बरोबर तुम्ही टास्क कंप्लीट करा. ही गोष्ट लक्षात ठेवा. संपूर्ण अभ्यासक्रम वरती 4 टेस्ट होईल. अशी ही तुमची 6च महत्वाची बॅचची वैशिष्ट्ये आहेत. मी फापट पसारा नाही सांगत आहे, पण एक सोप्यात सोपं मी तुम्हाला ओळखून द्यायचा प्रयत्न करतो. ऑफलाईनचे विद्यार्थी आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांची शेड्यूल सिस्टीम कशी असेल. तर सकाळी 5 वाजता मी आताच सांगितलं की 5:30 वाजता मी तुम्हाला उठवेल. मला नाही वाटत की त्याच्या आधी जर कोणी एखादा उठत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की 10:30 ते 5:30 ही तुमची एक चांगली झोप मानली जाते आणि 11 ते 5:30 तुम्हाला एक 6-7 तासाची 7.5 तासाची झोप रिक्वायर्ड. आता काही लोक जे नाईट शूरवीर आहेत, ओके, ते कधी कधी 11:30ला 12ला झोपले तर त्याला मी काही जबाबदार नाही, दुसऱ्या दिवशी त्यांना दिसूनच येईल. तर सकाळी 7 वाजता डेली टेस्ट आणि स्पष्टीकरण असणार आहे. 7 ते 8, ओके, 7 ते 8 किंवा 8:30 पर्यंत जाऊ शकतं. त्याच्यानंतर 8:30 ते 9:30 एक मायनर विषय स्टार्ट असेल. काही काही विद्यार्थी 7 ते 8, कधी कधी असं होऊ शकतं की एखादी टेस्ट लेनली असू शकते, माझं एक्सप्लेनेशन 8:30 वाजेपर्यंत जाऊ शकतं. 8:30 ते 9:30 एक मायनर विषय असेल, जसं की पंचायत राज, ओके, त्यानंतर समाज सुधारक, त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास. हे जे विषय आहेत ना, ह्यांना ऍक्च्युली वेटेज खूप कमी आहे. हे जे विषय आहेत त्यांना वेटेज खूप कमी आहे. आले तर एखादा दुसरा तिसरा क्वेश्चन, पण हे शिकावं लागणारच आहे ना. तर ह्यांना आपण मायनर सब्जेक्ट म्हणून कन्सिडर करतो. हे जे मायनर सब्जेक्ट आहेत ते वेगळे असतील. त्यानंतर 10 ते 12, 12:30 ते 1:30 आणि 2 ते 4:15 हे तुमचे असतील मेजर सब्जेक्ट. आणि मेजर सब्जेक्ट हा एकच असेल, म्हणजे फुल टाइम, ओके, एका दिवसात एक सब्जेक्ट, 1 डे 1 सब्जेक्ट, 1 डे 1 सब्जेक्ट. मित्रांनो, एक साधी सिंपल कॅल्क्युलेशन. तुमची परीक्षा असणार आहे 100 गुणांची, बरोबर. तुमची परीक्षा असणार आहे 100 गुणांची आणि मी काय केलेलं आहे की 15 गुण, ठीक आहे, 15 गुण आणि 10 गुण आणि रँक, त्याला आपण म्हणू किंग मेकर्स. तर 15 गुण असलेले 2 सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स, पॉलिटी. 3 आपण घेऊ करंट, ठीक आहे, इकॉनॉमिक, पॉलिटी, करंट, ठीक आहे. पण आपण करंटला इथून काढू, करंटला इकडे घेऊ, कारण की किंग मेकर येतो. करंट अफेअर्स, मॅथ्स प्लस रिझनिंग आणि सायन्स. मित्रांनो, याला 15 गुण येतात, त्याला 20 गुण येतात आणि याला 15 गुण येतात. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज तुमचे 50 गुणांचं वेटेज हे 3 सब्जेक्ट. जो विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्याचे हे 15 गुण, सॉरी 50 गुण परफेक्ट आहे ना, तोच विद्यार्थी पूर्व परीक्षा लवकरात लवकर पास होतो. जर तो इथंच तळ्यात मळ्यात असेल ना, तर तो पासच नाही होत लवकर, तेवढा स्कोरच जात नाही. आणि आजकाल SC ST कॅटेगरीचे सुद्धा स्कोर हाय लेवलवरती जायला लागले. ठीक आहे, समजून नका की आपल्याला 40 आणि 42 मार्क घ्यायचे, आपल्याला अबव 65 मार्क जर असेल तर आता ते सेफ मानलं जातं. ठीक आहे, आता एक्झाम 1 कट ऑफ आलेला आहे प्रीला. तो 15, 20 आणि 15 हे सब्जेक्ट आहेत. आता मी काय ठरवलंय की करंट अफेअर्स डेली घ्यायचं, मॅथमॅटिक्स, रिजनिंग आणि सायन्स डेली घ्यायचं. हे डेली घ्यायचं, पण कसं घ्यायचं, करंट अफेअर्ससाठी आपण रोज 1 तास काढणार आहोत, ठीक आहे. मॅथमॅटिक्स, रिजनिंगसाठी तुम्हाला PYQ बेस टास्क दिले जातील. PYQ बेस टास्क दिले जातील, म्हणजे तुमचे रोज रात्री तुमच्याकडनं PYQ करून घेतलं जाईल, रोज रात्री. येत नसेल तर शिकायचं, कारण की माझ्याकडे धकाते सर असणार आहेत आणि धकाते सर तुम्हाला काय करतील प्रॉपरली, ओके, धकाते सर काय करतील तर प्रॉपरली धकाते सरांची बॅचेस आहेत. तर जे विद्यार्थी या बॅचमध्ये येतील, जे विद्यार्थी या बॅचमध्ये येतील त्या विद्यार्थ्यांना धकाते सरांचे लेक्चर्स अपलोड केले जातील. जे कोणी हा बॅच घेईल, जो कोणी ऑनलाईन विद्यार्थी असेल किंवा जो कोणी ऑफलाईन असलेला विद्यार्थी असेल, मग मला हे नका सांगू की सर ऑलरेडी आमचे मॅथमॅटिक्सचे लेक्चर चालू आहेत, मग आम्ही काय करू. अशा विद्यार्थ्यांनी बॅच घेऊ पण नका आणि अशा विद्यार्थ्यांनी इकडे घेऊ पण नका. ज्यांचे तुम्ही बॅच घेतलेले आहेत आणि ज्यांच्या अजून तुम्ही 1 महिना तोंडावर आलाय, तुमच्या अजून अंतिम उजळणी नाहीये आणि तुम्ही त्यांच्या बॅचेस घेता, अजून तुमचे लेक्चरच कंप्लीट करायचे, तुम्ही सिंपल सांगतो या बॅच तुमच्यासाठी नाहीये, हे लेक्चर तुमच्यासाठी नाहीच आहे. हा, पण जो विद्यार्थी असा आहे की ज्याने बाबा आधी लेक्चर्स केलेले आहेत वेगवेगळ्या क्लासेसचे किंवा वेगवेगळ्या बॅचेसचे, तर नो प्रॉब्लेम. मला माहिती आहे की ते तुम्ही 100% करू शकता, कारण की हे तुम्हाला मी रात्रीचा टास्क देणार आहे आणि रात्री तुमच्या हातात मोबाईल असतील. मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग, ओके, PYQ जो टास्क असेल, मॅथमॅटिक्स रिजनिंगचा जो PYQ टास्क हा रोज तुम्हाला रात्री मिळणार आहे.
रोज, आणि तो तुम्हाला 2 तास दिले जाते. म्हणजे 2 तास मॅथमॅटिक्स रिजनिंगला, करंट अफेअर्सला 1 तास. आणि मॅथमॅटिक्स रिजनिंगचं पण असं असेल की एक दिवस मॅथमॅटिक्स, दुसऱ्या दिवशी रिजनिंग, एक दिवस मॅथमॅटिक्स, दुसऱ्या दिवशी रिजनिंग, असं राहील ते. कंटिन्यू मॅथमॅटिक्स नाही. ठीक आहे. 1 तास करंट अफेअर्स मी स्वतः शिकवणार आहे, आणि 1 तास करंट अफेअर्स तिथं तुमची टीचिंग असणार आहे प्रॉपर. ओके. आणि सायन्सचं सुद्धा तुम्हाला धकाते सरांचे लेक्चर्स तुम्हाला अपलोड केले जातील. सायन्सचं पण एक प्रॉपर तुम्हाला अपलोडिंग मिळेल. धकाते सर प्रत्येक वेळेस तुम्हाला लाईव्हच येऊन शिकवतील असं नाही, कारण की प्रत्येक हे तर लक्षात घ्या, इथं तुम्हाला डेली शेड्यूल सेट करायचं आहे. आणि ऑलरेडी तुम्ही सायन्स आणि मॅथमॅटिक्स रिजनिंग केलेलं आहे असं आम्ही समजतोय. इथं एकदमच फ्रेश, म्हणजे सर मी एकही बॅच केली नाहीये आणि आता मला फक्त रिव्हिजन करण्याची खूप गरज आहे, किंवा मी कुठलाच क्लास केलेला नाहीये, किंवा मी कुठलंच काही वाचलेलं नाहीये, मी बस 3-4 महिन्याच्या आधी डिसिजन घेतला, किंवा मी ज्यावेळेस फॉर्म सुटले होते त्यावेळेस असाच फॉर्म भरला, अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच नाहीये. मी परत एकदा क्लिअर करेन. ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला आहे आणि त्यांना अंतिम उजळणी करताना आता कन्फ्युजन होते की नक्की मी काय वाचू, किती वाचू, कोणत्या टॉपिकवरती जास्त फोकस ठेवू, कोणत्या टॉपिकवरती कमी फोकस ठेवू, अशा विद्यार्थ्यांसाठी हे असणार. ठीक आहे. आता ह्याचं मी सिलेबस वगैरे सगळ्या काही गोष्टी आता डिकोड नाही करणार आहे. त्या गोष्टी मी थोड्याशा बॅचसाठी शाबित ठेवतोय, म्हणजे तिथे ह्या गोष्टी फक्त बॅचवरती आल्यानंतर आम्ही क्लिअर करून देऊ. म्हणजे हे जे 50 मार्क आहेत ना, ह्या 50 मार्कांना आम्ही फोकस ठेवतो, आणि मॅथमॅटिक्स, रिजनिंग आणि सायन्स धकाते सरांचा फुल बॅकअप या ठिकाणी तुम्हाला देतोय. म्हणजे जो कोणी विद्यार्थी, म्हणजे असं समजून चला की उद्यापासून तुम्हाला मॅथमॅटिक्स, रिजनिंग, सायन्सचे लेक्चर धड 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 पडतील, आणि ते जसे पडले की तसं तुम्हाला लगेच शेड्यूल पटपट 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 सगळं शेड्यूल तुम्हाला लागेल. उद्यापासून जशी तुम्ही बॅच घेतली की लगेच मला फोन करायचा आहे, तुमचं नाव, नंबर, ईमेल आयडी आणि तुमचा जिल्हा हे मला मेसेज करायचं, आणि बॅचचं नाव मेसेज करायचं, तुम्हाला लगेच आम्ही टेलिग्रामच्या चॅनलमध्ये ऍड करू. तुमची एक बॅचची स्पेशली टेलिग्रामची चॅनलची ऍड असेल. तर या बॅचची जी व्हॅलिडिटी असेल ती 6 महिन्याची असेल. मी जाणून बुजून 6 महिन्याची ठेवलेली आहे, कारण की जे विद्यार्थी कोणी ह्या बॅचमध्ये आले त्यांना पुढं मेन्सच्या वेळेस सुद्धा जर माझ्याकडे नाही येता आलं, किंवा नाही एखादी बॅच घेता आली, काही लोकांना फायनान्शियल इश्यू आले, ठीक आहे, तर तुम्हाला आरामशीर बॅच घेता येऊ शकते, किंवा 6 महिने पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. यासाठी ह्याची व्हॅलिडिटी मी 6 महिन्याची ठेवलेली आहे. आणि इकॉनॉमिक्स, पॉलिटी त्यांना 15-15 गुण असल्यामुळे यांच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. इकॉनॉमिक्स पूर्ण 1 वीक मी शिकवणार आहे, पॉलिटी सुद्धा 1 वीक शिकवणार आहे. आणि विसरू नका, एका दिवशी 3-3 लेक्चर असणार आहे त्यांचे, 3-3 लेक्चर. आणि 10 गुणाचे जे सब्जेक्ट आहेत, ते 10 गुणांच्या सब्जेक्टला कमी वेटेज आहे, त्यामध्ये जिओग्राफी आणि हिस्ट्री. तर जिओग्राफी आणि हिस्ट्री, ठीक आहे, जिओग्राफी आणि हिस्ट्रीचा, आणि पॉलिटी मधला असलेला पंचायत राजचा, हे जे मायनर सब्जेक्ट आहेत, हिस्ट्रीमध्ये असलेला महाराष्ट्र, त्यानंतर समाज सुधारक, ओके, हे सगळे मायनर सब्जेक्ट म्हणून मी कन्सिडर करतोय. खूप कमी वेटेज आहेत. जिओग्राफीला 10 मार्क असतात, त्यातले 7-8 मार्क तर महाराष्ट्रावरतीच पडतात. ठीक आहे. इंडियन जिओग्राफीला तर खूपच कमी वेटेज आलेले. हिस्ट्रीचा सुद्धा तसंच अवस्था आहे. इंडियन जिओग्राफीपेक्षा महाराष्ट्र जिओग्राफीला जास्त वेटेज आलेले आहे. आता हे जे सब्जेक्ट आहेत त्यांच्यामध्ये वेटेज कमी जास्त होत राहील, पण आता आपण महत्वाचा फोकस आहे की आपला 100 गुणांचा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक डाऊट असतो की 100 गुणांची तयारी आहे आपली कंप्लीट होईल का. एक लक्षात घ्या, इथं आपल्याला पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत नाही शिकायचं. आपल्याला फक्त महत्वाचं ठोकळ शिकायचं की ज्याचा मेन आधार आहे PYQ. म्हणून या बॅचमध्ये सुद्धा काही महत्वाच्या PYQच्या बीट्स आम्ही हळूहळू देण्याचा प्रयत्न करू, ज्या तुम्ही सोडवायच्यात प्रॉपरली. ठीक आहे, ज्या तुम्हाला सोडवायच्यात, आणि ते सोडून तुम्ही तुमच्याकडे फायलिंग करून ठेवायचं. आम्ही तुम्हाला PPT सेंड करून जाऊ ऑनलाईनवाल्यांना. ऑफलाईनवाल्यांना तर इथं डिगभर मिळणार आहे सगळं. म्हणून तर म्हणलं ना, ऑफलाईन हे शेवटी ऑफलाईन असतं, ऑनलाईन हे शेवटी ऑनलाईन असतं. ठीक आहे. तर आता या पद्धतीने आपण थोडंसं जाऊ. बघा, जेवण पुढे चला. 10 ते 12 तुमचं मेजर सब्जेक्ट्स असतील, आणि विथ BSN म्हणजे 10 ते 12 2 तास. 2 तासामध्ये तुम्ही फक्त शिकणार नाही आहात. 2 तासामध्ये जसं शिकलेलं आहात, म्हणजे काल जे काही शिकलेलं आहात त्याची मी ब्रेन स्टॉर्मिंग मेथड आहे, जे की माझा एक सगळ्यात भारी फंडा आहे शिकवण्याचा, ब्रेन स्टॉर्मिंग मेथड. हा ब्रेन स्टॉर्मिंग मेथड होईल, पण ब्रेन स्टॉर्मिंग मेथड हे फक्त आणि फक्त ऑफलाईनलाच होईल, ते ऑनलाईनला होणार नाही, कारण की ब्रेन स्टॉर्मिंग मेथडसाठी तुम्ही माझ्या समोर असणं गरजेचं आहे. आणि जरी मी प्रयत्न केला तरी तुम्ही तिकडे स्वतःहून ब्रेन स्टॉर्मिंग करालच ह्याची काही गॅरंटी, कारण की लेक्चर झाल्यावर काही लोक उठून कुठंतरी मोबाईलवरती निघून दुसरीकडे जातात, किंवा काही लोक गाणी ऐकत बसतात, काही लोक उठून इकडे तिकडे टाइमपास करतात. ऑनलाईनमध्ये मी तुमच्या घरी येऊन बघू नाही शकत ना तुम्ही नक्की करताय काय. ऑफलाईनमध्ये माझ्या इथं पोरग मानवरती करत नाही. ठीक आहे. त्यानंतर 12.5 ते 1.5 मेजर सब्जेक्ट असेल, तर डाऊट सॉल्विंग राहील, तेही ऑफलाईनच.
डाऊट सॉल्विंग आम्ही प्रयत्न करू ऑनलाईन पण ठेवायचा. डाऊट सॉल्विंग आम्ही ऑनलाईन पण ठेवायचा प्रयत्न करू. मी असं नाही म्हणत की नाही ठेवणार, पण नक्की आम्ही प्रयत्न त्या पद्धतीचा करू. ऑनलाईन पण राहील. फक्त एवढंच की ऑनलाईनच्या लोकांचे जे कमेंट्स आहेत, ओके, ह्या कमेंट्स आमचा कोऑर्डिनेटर हँडल करेल आणि ते कोऑर्डिनेटर ओके जे हँडल करेल तो नीट तुम्हाला बघायचं. ठीक आहे. त्यानंतर 12:15 हां, त्यानंतर जेवण राहील. जेवणाला फक्त 30 मिनिट दिले जातील. जेवणाला म्हणजे एकदम आपल्याकडे कसं आहे ढोरासारखं काही काही लोकांना सवय लागली जेवण केलं की पसरायचं. ओके, जेवण केलं की सर आम्हाला लय झोप येते. आम्ही असं एकदम तरतरीत होतो. आम्हाला लय कसं तरी असं वेगळंच फील होतं. आता होणारच. वर्षभर तुम्ही तेच कामं केलेली आहेत. पण आता हे शेवटचे दिवस आहेत. शेवटचा महिना आहे. तर शेवटचे दिवस, शेवटच्या महिन्यामध्ये तुम्हाला जोशमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्हाला झोप लागतच नाही पहिली गोष्ट. पण तुम्हाला कधी लागते माहिती आहे का? दुपारची झोप लागते. रात्रीची झोप नाही लागत. दुपारी टेन्शन नाही घेत तुम्ही. तुम्ही रात्रीचं टेन्शन घेता. ठीक आहे. तर 12:15 ते 4:15 मेजर सब्जेक्ट असेल आणि त्या मेजर सब्जेक्ट सोबत पुन्हा वायवा असेल. वायवा म्हणजे तोंडी परीक्षा. तुमची तोंडी परीक्षा असेल ती सगळ्या क्लासच्या समोर असेल, एकट्यात नाही. तुम्हाला जे टार्गेट दिलं जाईल, तुम्हाला जे टार्गेट दिलं जाईल किंवा तुमच्या सगळ्यांनाच टार्गेट दिलं जाईल. मी कुणालाही विचारत असतो क्लासमध्ये तिथं माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्याला, आणि त्याला जर नाही आला तर त्याला झापा पडतात. आता ऑनलाईनमध्ये तुम्ही तिथं वाचता, पण ऑफलाईनमध्ये खरंच लई मजा असते. म्हणजे ऑफलाईनमध्ये आल्यानंतर खरंच कळतं पोराला की आपण किती पाण्यात आहोत. त्यानंतर आउटिंग किंवा स्पोर्ट इव्हेंट असतील थोडंसं, कारण की 4:15 पर्यंत तुम्ही थकलेला असणार. तुमचा मेंदू पण काम करणं थोडं थोडं कमी करतो. तर 4:15 वाजता काही लोकांना असं वाटतं की थोडासा आराम करावा, करा आराम. काही लोकांना असं वाटतं सर जरा बाहेर जायचं फिरायला, कारण इथं मी पूर्ण जंगलात राहतो आणि जंगलामध्ये खूप छान छान इथं छोटे छोटे ओढे आहेत, धबधबे आहेत. ओके, त्याच्यानंतर अशा खूप सुंदर असे आजूबाजूला भाग आहेत, म्हणजे एकदम अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. सो बरेचसे विद्यार्थी प्रयत्न करतात की सर आम्हाला असंच जरा थोडंसं बाहेर गेलं तर बरं वाटतंय सर, थोडंसं चालायचं आहे. आणि दिवसभर बसलेला असता तुम्ही त्या कॅम्पसमध्ये, राईट. त्यासाठी थोडंसं आउटिंग. काही लोक आता आमच्याकडे आलेले काही स्पोर्ट कोट्यातले नॅशनल प्लेयर्स आहेत, ते ऑलरेडी गोल्ड मेडलिस्ट आहेत, तर त्यांना स्पोर्ट्स कोटा आहे. तर स्पोर्ट कोट्यामधल्या विद्यार्थ्यांचं खूप जास्त प्रमाण आहे माझ्याकडे येण्याचं. खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ना स्पोर्ट कोट्यावाल्यांचं आहे. कारण की त्यांना माहिती आहे की हा माणूस चांगला रगडून काढतो. रगडून तयारी करायची जर त्यांनी केली तर ते डेफिनेटली स्पोर्ट कोट्यामध्ये सगळ्यात टॉप लेवलवरती येतात. त्यांना माहिती आहे की आपल्याला अभ्यास कमी आहे किंवा आपला अभ्यास कमी करायचा आहे. पण मी ॲक्च्युअली स्पोर्ट कोटावाल्यांना सुट्टीच देत नाही. मी त्यांना एकदम डायरेक्टच्या लेवलचा किंवा एकदम हाय लेवलचा अभ्यास त्यांच्याकडनं सुद्धा करून घेतो आणि ते करतात सुद्धा. त्यांना सुद्धा कधी-कधी कॉन्फिडन्स अचानक त्यांच्यावरती सुद्धा जो गेलेला कॉन्फिडन्स आहे तो यायला लागतो. अरे, आपण तर चांगला अभ्यास करतोय, आपल्याला तर सगळ्या गोष्टी समजतात. कारण की मी पकडू-पकडू, धरू-धरू शिकवतोय. ठीक आहे. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर 5:30 ते 6:30 ओके, थोडंसं आउटिंग झालं, स्पोर्ट झालं, किंवा थोडंसं फिरणं झालं की त्याच्यानंतर 5:30 ते 6:30 त्या काळामध्ये करंट अफेअर्स आणि त्या करंट अफेअर्सच्या संदर्भातले क्लासेस होते. ते क्लासेस मीच घेईल. ठीक आहे. 6:30 8 मी 6:30 वाजता सगळ्यांची रजा घेईल आणि 6:30 ते 8 पर्यंत सगळ्यांना हे 1.5 तासामध्ये, ठीक आहे, म्हणजे 6:30 ते 7:30, ठीक आहे, आणि 7:30 ते 8 ह्या 1.5 तासामध्ये सगळ्यांना सायन्सचं टास्क दिलं जाईल. सायन्सच्या PYQचे टास्क म्हणजे एक टॉपिक दिला जातो आणि हा टॉपिक तुम्हाला ऑनलाईनवाल्यांना सुद्धा मिळेल आणि त्या ऑनलाईनवाल्यांना विद्यार्थ्यांसोबत टॉपिक सुद्धा शेअर केला जाईल आणि त्याचे PYQ सुद्धा शेअर केला जाईल लगेच. म्हणजे जसा तो टायमिंग स्टार्ट झाला रे झाला की लगेच तुम्हाला ह्या गोष्टी लगेच ग्रुपवरती आणि तुमच्या बॅचमध्ये किंवा ॲपमध्ये त्या सगळ्या शेअर होतील. तर 6:30 ते 8 पर्यंत तुमचं सायन्स होईल आणि त्यानंतर 8:30 ते 10:30 पर्यंत, ठीक आहे, सॉरी त्याच्या आधी 8 ते 8:30 पर्यंत तुमचं जेवण होईल आणि जेवण करतानाच, ठीक आहे, जेवण करायच्या वेळेसच तुम्हाला तुमचा मोबाईल दिला जाईल. म्हणजे तुमचा जो सकाळी 7 वाजता मोबाईल काढला जाईल, इन्क्लुडिंग मॅरिड अल्सो, कारण की आम्ही मॅरिड लोकांचे किती प्रताप असतात हे आता थोड्या दिवसांपूर्वी बघितलेलं आहे. त्यामुळे मॅरिड लोकांना आतापर्यंत आम्ही पहिल्या बॅचमध्ये सूट दिली होती. पण आता इथून पुढं सगळ्यांना सारखं ट्रीट केलं जाईल. त्याच्यामुळे मॅरिड लोकांनी आधीच सांगून यायचं आपल्या घरी, महिनाभर कॉल करायचा नाही आणि करायचा तर रात्री 8च्या नंतर. आणि जर का अर्जन्सी आली तर माझा नंबर मॅरिड लोकांनी आपापल्या घरी द्यावा. ठीक आहे, की माझा नंबर आहे. माझ्या नंबरवरती कॉल करायला नाही लावायचा, कारण की मी पण तुमच्यासोबत बिझी असणार आहे. मी पण सहसा फोन वापरत नाही त्यावेळेस मी तुमच्यासोबत असतो. ठीक आहे. तर त्यावेळेस माझा कोऑर्डिनेटरकडे मोबाईल असतो. मोबाईल खन 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 वाजला, कोऑर्डिनेटर माझ्यापर्यंत पोहोचून देईल. तर आमच्याकडे एक मावशी आहेत,
मावशी आमच्यापर्यंत पोहोचून देईल, टेन्शन नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. पण मॅरिड लोकांना इथून पुढे बिलकुल सूट मिळणार नाही. भरपूर लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे त्या गोष्टी. ठीक आहे, बऱ्याच लोकांनी. दुसरी गोष्ट की ज्या लोकांनी ऑलरेडी क्लासेस दुसरे घेऊन ठेवलेले आहेत ऑनलाईन, की सर आमचं थोडंसं इतिहास बाकी आहे, सर आमचं थोडंसं पॉलिटी बाकी आहे, सर आमचं थोडंसं सायन्स बाकी आहे, सर आमचं थोडंसं गणित वगैरे बाकी आहे, जे इथं येतील अशा लोकांनी, ओके, आधीच एक क्लिअर करतो की अशा लोकांनी त्या सगळ्या बॅचेस उरकूनच माझ्याकडे यायचं. पण इथं आल्यानंतर तुमचं पहिली गोष्ट मोबाईल हातात भेटणार नाही. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की मोबाईल तुम्हाला भेटणार आहे 8 वाजता, तर तुम्ही जेवण करणार आहात. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की 8 ते 10:30 पर्यंत तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या PYQचे वर्कबुक दिले जातील. PYQचं दनादन तुमच्यावर भडीमार केला जाईल. त्याचे वर्कबुक्स तुम्हाला दिले जातील, जे तुम्हाला 10:30 वाजेपर्यंत माझ्याकडे जमा करायचं. ठीक आहे, 10:30 वाजेपर्यंत जमा करायचं. आणि त्याच्यानंतर जो कोणी जमा करेल त्याचं उद्या दुसऱ्या दिवशी त्याची बुर्जीच बनवली जाते, ते लक्षात ठेवा. तिथं सुट्टी नाही दिली जात. त्या 1.5 ते 2 तासामध्ये जर तुम्हाला मॅथमॅटिक्स रिजनिंग जर नाही जमलं आणि मग तिथं तुम्ही पेकाटल्यासारखं अगदी लय कंटाळा आलता म्हणून आज जरा थोडंसं झोपतोय सर, मला लय तब्येत झाली तर आमच्या इथे लय खतरनाक डॉक्टर आहे, डायरेक्ट टोचतेच ते. ओके, सुट्टीच देत नाही. तब्येत खराब झाली ना, मी सरळ तिकडे घेऊन जातो. बरोबर दुसऱ्या दिवशी ठणठणीत जागाच होते. ओके, तयारच असते एकदम, सर आता परत आम्ही कधीच आजारी पडणार नाही, डॉक्टर खूप खतरनाक होता, असंच सांगतो. मला मी आधीच सांगतो की मला एक्सक्युजेस नाही पाहिजे शेवटच्या महिन्यात. तुम्ही जे काही तुम्हाला नाटकं करायची होती ते तुम्ही 11, 10, 12 महिने केलेली आहेत. आता मला ह्या शेवटच्या स्टेजला सगळेजण मला एकदम सिरियसली विद्यार्थी तर ऑफलाईनला यावे असं वाटतं. आणि ऑनलाईनला तुम्ही 10:30 वाजता सबमिट करा, नाही करा, पण माझं काम आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवणं. मग तुम्हाला नंतर असं वाटेल की यार ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनला आलं असतं तर बरं झालं असतं. पण आता मी पण काय करणार, माझ्याकडे फक्त 15 जणांची जागा आहे. मी जास्त आता वाढवायचा प्रयत्न करतोय, बघू आता. आता मी तुमची प्रीला मी तुमचे हे अशा आता मी पण एकदम मोठा डॉलर उभा नाही करू शकत ना, एकदम 150, 200, 400, 400 लोकांचे मला रेसिडेन्शियल बॅचेस नाही करता येत. माझ्याकडे थोडीच बार्टी टार्टी असलं काय आहे अजून. ठीक आहे, तसल्या गोष्टी जर असत्या तर मी पण लय हवा केली असती, पण तसं काही नाहीये. कारण की मला जेन्युइनली फक्त रिझल्टवरती मला फोकस ठेवायचा आहे. आणि मी ऑफलाईन का सुरू केलं त्याचं एक कारण पण आहे की माझ्या प्लॅटफॉर्मवरती हजारो विद्यार्थी येऊन शिकून गेलेत, हजारो विद्यार्थी पास झाले. पण माझ्याकडे असं एकही प्रूफ नाही आहे की नाही बाबा पोरगं माझ्याकडे आलंय, शिकलंय आणि अधिकारी झालं. का नाही? कारण की ऑनलाईन बॅचमध्ये कोण येतं भेटायला? मी राहतोय इकडे पुण्यात, तर मी कधी राहतोय नागपूरमध्ये, तर आता मी आलोय जंगलात. बरोबर? कोणी पोरं भेटायला येतच नाहीत ना. किंवा पोरं फक्त फोटो पण माझी जनरली की मी फोटो-बिटो असल्या काही गोष्टी मागत नाही. की बाबा तू पास झाला, हां ठीक आहे, तो फोटो दे, मी छापतो. फोटो दे, मी टाकतो पोस्ट. मला ते ॲक्चुअली ते इथिकली माझ्या पटत नाही. त्याच्यामुळे मी कधी या गोष्टी केल्या नाहीत. सो मी आता एकच ठरवलं की ऑफलाईन प्रोजेक्टमध्ये पहिले त्याला चांगला धुवायचा. ओके, चांगला कुटायचा. तो स्वतःच सांगतो की मी के जी रँचवरती जाऊन आलो होतो किंवा के जी रँचचा विद्यार्थी. कारण की मला इथला विद्यार्थी एकदम जेन्युइन तयार करायचा. ठीक आहे. सो या माझ्या पद्धतीने जर तुम्हाला जायचं असेल तर मोस्ट वेलकम. ठीक आहे. तुमचे हे सगळे मी डिफरन्शिएशन काढलं. आता ऑफलाईन बॅच एंट्री कशी करायची? बघा, माझ्याकडे एक छोटंसं एक छोटंसं घर आहे. त्यामध्ये मी सध्या 15 स्टुडंटला एंट्री देत असतो. 15 स्टुडंटपैकी ओके 9 स्टुडंट जे आहेत, 9 स्टुडंट सॉरी 8 स्टुडंट आहेत फिमेल. ठीक आहे, 8 फिमेल आहेत आणि 7 स्टुडंट जे आहेत, 8 स्टुडंट आहेत मेल. ओके, त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था तिथे केली जाते, जेवणाची व्यवस्था केली जाते. आणि जेन्युअनली जर तुम्ही कधी पुण्याला गेले, ओके, कधी पुणे अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी राहिले, तर तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज 8,000पर्यंतचा तरी खर्च तुमचा येतो. तर काही लोकांना तर 12,000 रुपयांचा सुद्धा खर्च येतो. आता ते असतात काही काही एकदम खतरनाक लोक, त्यांना एकदम हायफाय सगळ्या गोष्टी पाहिजे असतील. काही काही विद्यार्थी आहेत की त्यांना कधी कधी 5,000 सुद्धा खर्च येतो पुण्यासारख्या ठिकाणी. कारण की ते त्यांच्या स्वतःच्या हाताने करतात. पण हाताने करायला गेलात किंवा बनवायला गेलात तर तुमचा तेवढा खर्च पण होतो किंवा तुमचा वेळ पण तेवढा जातो. ठीक आहे, त्यामुळं एक पकडून चला की तुमचा एक पुण्याला राहिला तरी 9,000 रुपयाचा खर्च तुमचा जेन्युइनली येतो, प्लस क्लासेस. ठीक आहे, म्हणजे जे पुण्यामध्ये जाऊन तुमचा जो क्लासेस आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी एक साधारणतः 15,000 रुपये तरी तुमचा जातो. आपण हेच केलेलं आहे की आपण विद्यार्थ्यांना जेवण्याची, खाण्याची, त्यांना शिकवण्याची, त्यांना राहण्याची, त्यांच्या
अभ्यासाची एकदम 24 आवर्स त्यांना त्या ठिकाणी बसता येईल, 24 आवर्स अभ्यासही करता येईल, अशा पद्धतीची आम्ही इथं सोय दिलेली आहे. फक्त दुसऱ्या दिवशी 24 तास जागू नका, दुसऱ्या दिवशी लय पडतात तुमच्यावर. ठीक आहे, तर असं कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. बरं, ऑफलाईनची जी आपली फीज आहे, ही ऑफलाईन बॅचची फीजसाठी तुम्हाला सगळ्यात पहिले एक लिंक दिलेली आहे, मी टेलिग्रामच्या चॅनलवरती लिंक टाकलेली आहे. तो फॉर्म भरायचा आहे. फॉर्म नंतर आमचा कॉल येतो आणि कॉलमध्ये जर मला कॉल किंवा तुमची बेसिक जनरली इन्फॉर्मेशन विचारली जाते, तुमचे म्हणजे तुमच्या घरच्यांबद्दल किंवा तुमच्या घरचे तयार आहेत का, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खरंच जेन्युअनली यायचंय त्यांनी आधीच घरी सांगून ठेवजा की बाबा मला जायचंय, असा असा प्रोजेक्ट आहे, मला परमिशन भेटेल का. जर परमिशन भेटली तर फॉर्म भरा. काही काही पोरं काय करतात, फॉर्म पहिले भरून ठेवतात, मी कॉल करतोय आणि नंतर म्हणतात नाही आम्ही सहज असंच भरून ठेवला होता, असंच बघायचं होतं तुम्ही खरंच कॉल करताय. किंवा काही काही लोक असं म्हणतात की नाही आम्हाला यायचंच नव्हतं सर, पण सहज बघून ठेवला होता, दिसला फॉर्म म्हणून भरला. इथं काही टाइमपास नाही चाललाय ऑफलाईन प्रोजेक्टला एंट्रीसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी. मला असं सिरियसली वाटत असतं की बाबा हा खरंच एखाद्या पोराला यायची इच्छा आहे, कुणी इथं मुकला नाही पाहिजे. मला असं वाटतं की खरंच यायची इच्छा आहे, पोरं पुढचे लिटरली टाइमपास करताना मला दिसतं. ठीक आहे, त्यामुळे काय होतं की असं वाटतं की आपण त्यांच्या भल्यासाठी करतोय, पोरांना टाइमपास सुचतोय. म्हणून जनरली जेव्हा तुमच्या घरातनं, म्हणजे मी बऱ्याचदा कॉल करतो, हां यायचंय का, हां सर यायचंय. मग मी घरी विचारतो, बरं घरी विचारलं तर घरचे म्हणते की नाही जायचं. बरं ठीक आहे, आता तुम्ही नाही येणार, पण ज्यावेळेस तिथून रिझल्ट येईल ना, जे विद्यार्थी माझ्यावर खरंच विश्वास ठेवतात ते धावत येतात आणि ते भले दोन आले तरी चालतात, पण ते येतात. आणि इथं आल्यानंतर ज्यावेळेस त्यांचा रिझल्ट येईल ना, त्यावेळेस अख्खी दुनिया येईल. मग काय तुम्हाला अगदी शोधावं लागेल. आणि मी खरंच सांगतो तुम्हाला नंतर शोधावं लागणार आहे रँच, कारण की आम्ही कधी रँचबद्दल प्रमोशन करणारच नाही. आमचा मेन फोकस आहे की किरण गुरुजीच्या ॲप्लिकेशनवरती आणि ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवायचं, कारण आतापर्यंत आम्ही तेच करत आलेलो आहे. रँच हा एक स्वप्नातला प्रोजेक्ट आहे की आपण खरंच एक असं काहीतरी एक प्रोजेक्ट उभं करू की ज्या प्रोजेक्टमधून आपल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनाच त्यांचा आरसा दिसेल. आणि दुसरी गोष्ट, आता आरशाचे नका नाव काढू, आरसा आमचा लय डेंजर असतो. आणि विद्यार्थ्याला खरंच जेन्युइनली कळेल की आपण खरंच आपण या लेवलचे आहोत का, की आपला अभ्यास त्या लेवलचा आहे का, ते आपण फक्त लेजिम खेळल्यासारखंच करतो. तिथे ह्या बेसिक गोष्टी समजून घ्या. त्याच्यामुळं माझ्या रँचमध्ये येण्याची जी फीज आहे, बरेचसे लोक मला फीजबद्दल विचारत होते, तर रँचमधली जी फीज आहे, ओके, आता पहिली गोष्ट तर रँच बघून घ्या. रँचमध्ये आम्ही जनरली स्टडी बेस असा ठेवतो, म्हणजे कधी आउटिंग ज्यावेळेस असतं त्यावेळेस आउटिंगला आम्ही बाहेर जातो, अशा मस्तपैकी बाहेर चर्चा चालतात, ग्रुप डिस्कशन चालतात, किंवा सूर्य मावळत असतो किंवा सूर्य उगवत असतो, अशा वेळेस आमचं जनरली आउटिंगच जास्त राहतं. आणि इथं सुद्धा आम्ही सायंकाळी अगदी 11-11, 12-12 वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे. एक दिवशी तुम्ही 2 वाजेपर्यंत पोट्ट्यांना खेळलो आणि तुम्हाला जर त्यांचे रात्रीचे लेक्चरचे व्हिडिओज किंवा त्यांचे चेहरे दाखवले किंवा व्हिडिओ दाखवले, तर तुम्हाला YouTubeवरती जाऊन पाहू शकता. तुम्ही YouTubeवरती आमचे गडचिरोलीचे छोटे नवाब फेमस झालेले आहेत त्या बाबतीत. म्हणजे अगदी पिळून घेतो मी इथं, सुट्टी देत नाही. तर असे हे आउटिंग किंवा हे पद्धत राहते. हे एक छोटंसं माझं घर आहे, जे दिवाळीच्या वेळेस पोरांनी सजवलं होतं. तर या संदर्भात तुमची जेवण, ओके, जेवण, राहणी, आणि सध्या विद्यार्थ्यांची संख्या इथं कमी आहे, ओके, पण जेवण, राहणी आणि प्लस तुमचा क्लास, ओके, प्लस तुमचा क्लास, या सगळ्यांचा आपण खर्च एक महिन्याचा जर पकडला तर आम्ही 12,000 रुपये किंवा 12,500, ओके, 12.5 के, म्हणजेच 12,500 रुपये तुमची फीज आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही फीज अफोर्डेबल वाटते अशा विद्यार्थ्यांनी नक्की या. ज्या विद्यार्थ्यांना ही अफोर्डेबल वाटत नाही अशा विद्यार्थ्यांनी आमच्यासाठी एक ऑप्शन आम्ही त्यांना त्यासाठी ठेवलेला आहे, आणि तो ऑप्शन्स आहे ऑनलाईन बॅच. ठीक आहे, ऑब्व्हियसली, कारण की ज्यांना खरंच नाही जमत आहे, कारण 12,000 12,500 रुपये ही छोटी अमाऊंट नाही आहे, ही बरीच मोठी अमाऊंट आहे. बऱ्याचशा लोकांना ते अफोर्ड पण नाही होत, हे मी समजू शकतो. पण तरी पण ज्या विद्यार्थ्यांना अफोर्ड आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना ते अगदी करू किंवा मरू अशी सिच्युएशन आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना अगदी 2-2, 3-3, 4-4 वर्ष झाले ते पूर्वपरीक्षा पासच नाही झाले, अशा विद्यार्थ्यांनी नक्की एकदा आहे ना ट्राय करून बघा. आणि आपल्या घरच्यांना खरंच सांगा, कन्व्हिन्स करा की आतापर्यंत घरी राहूनच नुकसान झाले किंवा घरी राहून माझा अभ्यास नाही झाला. एकदा मला आहे ना पातळी चेक करायची, की खरंच मी जाऊन किंवा खरंच मी MPSC मध्ये किंवा खरंच ह्या रेंजमध्ये टिकू शकतो. ज्यावेळेस तुम्ही इथे याल आणि रँचमध्ये टिकून दाखवाल, त्यावेळेस तुम्ही जगामध्ये कुठेही जा, 1 महिन्याची ट्रेनिंग घेऊन जा, जगामध्ये कुठेही जा, तुम्ही टिकणार. कुठल्याही लायब्ररीत जाऊन बसा, तुम्ही लायब्ररीची चॉईसच नाही ठेवणार, ह्या लायब्ररीत खुर्ची लय भारी आहे, त्या लायब्ररीत हे लय भारी आहे, त्या लायब्ररीत AC लय भारी आहे. तुम्ही असे चॉईसच नाही ठेवणार, कारण की आम्ही इथं कसा अभ्यास करतो तुम्हाला अजून सिच्युएशन
माहितीच नाही आहे इथल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही अजून लीकच नाही केल्या. पण पोरं एवढे खुश होतात की त्यांना एकच वाटतं की येस, रँचमध्ये खरंच एक्सपिरियन्स आणि खरंच सगळे डाऊट्स क्लिअर झाले. इव्हन रँचमध्ये बऱ्याचशा लोकांनी अगदी आपली मानसिक स्थिती सुद्धा सेट केलेली आहे. येणारे निगेटिव्ह विचार सुद्धा लोकांचे गेलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात, राईट. त्यामुळं एकच ऑप्शन आहे, जर तुम्हाला ऑनलाईन नाही यायचं, सॉरी ऑफलाईन नाही यायचं, तर तुम्ही ऑनलाईन, आणि ऑनलाईन नाही यायचं तर मग यूट्यूब जिंदाबाद. ओके, यूट्यूब युनिव्हर्सिटी जिंदाबाद. तिथं तर सगळ्यांनी ऍडमिशन घेतलंच असेल. तर यूट्यूब युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला भरपूर, माझ्याच जवळपास 1200 व्हिडिओ आहेत, ते बघत राहा आणि आरामशीर अभ्यास करा. आणि जर ऑनलाईन बॅच एंट्री करायची असेल त्यासाठी माझा किरण गुरुजी ॲप डाउनलोड करा. किरण गुरुजी ॲप डाउनलोड केलं. या किरण गुरुजी ॲप डाउनलोडमधून एमपीएससीचा कंबाईन सेक्शन, एमपीएससीचा कंबाईनचा सेक्शन आहे. कंबाईनच्या सेक्शनमध्ये जा, तिथं तुम्हाला ऋषिकुल बॅच मला त्या ठिकाणी दिसेल. कोणती बॅच? ऋषिकुल बॅच. आणि या ऋषिकुल बॅच मधून तुम्हाला, ओके, ती ऋषिकुल बॅच आहे 3000 रुपयाची. किती रुपयाची आहे? 3000 रुपयाची. ऑनलाईन बॅच तुमची 3000 रुपयाची आहे. पण बघा, 3000 रुपयाची फीज आहे, ठीक आहे, 3000 रुपयाची फीज आहे. पण आमचा विचार असा चालला होता की आपण 50% ऑफ देऊ, 50% ऑफ देऊ. आता आमचे 2-3 विद्यार्थी आहेत की ज्या 2-3 विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की सर सध्या ना एवढे 1500 रुपये परत ते होतं ना, की आता सर महिना मध्येच आहे, स्टार्टिंग असतं तर गोष्ट वेगळी होती. आताच घरच्यांकडनं आम्ही पैसा थोडासा मागितलाय, ओके, थोडंसं राहिला आहे 1 महिनाभर इकडे तिकडे जायला. त्यात म्हणे आता सध्या धर्मादाय कसं वगैरे वगैरे परीक्षा चालल्या, तर आम्हाला लई पळापळी करायला लागते तिकडून इकडं. तर थोडासा जरा खर्च झालाय. तर म्हणलं ठीक आहे, चल. आपले जेवढे काही जुने विद्यार्थी आहेत, जुने विद्यार्थी राहिलंच नाही, आता मी सगळ्यांना सांगतो तर समजूनच घ्या आता सगळ्यांसाठी. पण जो जुन्या विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही एक कोड लॉन्च केलेला आहे, KG रँच 25. तर KG रँच 25 म्हणजे आता ही 1499ची जी बॅच आहे ती तुम्हाला KG रँच 25 ना किती मिळेल, जर हा कोड टाकला, ठीक आहे, तर ही बॅच तुम्हाला फक्त 1200 रुपयाला मिळेल. आणि ही ऑफर तुमची फक्त 16 तारखेपर्यंत, ओके, 16 नोव्हेंबरपर्यंत. ऑफर तुमची 16 नोव्हेंबरलाच आहे आणि 16 नोव्हेंबरला हे संपून जाईल. म्हणजे 1200 रुपयात तुम्हाला जवळपास अख्ख्या रँचमध्ये जे काही होईल, जे काही तुमच्यासोबत घडेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. लय सॉलिड बॅच असणार आहे. आणि या बॅचमध्ये स्वतः मी, माझी टीम पूर्णपणे वर्कआउट करते. पूर्ण फ्रेश टीम आहे. खूप भारी भारी कंटेंट आणि भारी भारी क्वेश्चन्स आम्ही या ठिकाणी सेट करून बसलेलो आहोत. आता फक्त ऑनलाईनच नाही शिकायचं, तर ऑफलाईन सोबत तुम्हाला शिकायचं. त्यामुळं ऑफलाईनचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो सगळ्याचा सगळा कंटेंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा, मी पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी मोठा क्लास सुरू केला आणि 400-400 500-500 लोक कोंबले आणि त्यांना शिकवत बसलो. असल्या गोष्टी मला ना आवडतात ना मी कधी जन्मात माझ्या ते करणार आहे. माझं एक स्वप्न होतं की मी विद्यार्थ्यांना घडवेल, पण मी माझ्या बेसिसने घडवेल, माझ्या स्टाईलने घडवेल, ठीक आहे, ना की फक्त क्रेज म्हणून पोरांना फक्त घ्यायचं किंवा आवड म्हणून फक्त पोरांना सांगायचं, तसं नाही. मी माझ्या पद्धतीने घडवेल, पोरांना आरसा दाखवेल की पोरांची नक्की काय लेवल आहे ते मी त्यांना नक्की शो करेल. आणि एकदा त्याला ते समजले ना, मला फक्त पोरांनी माझ्याकडे यावं, 2 तास शिकावं आणि निघून जावं आणि मी मला मस्तपैकी त्यांची फीज घ्यावी आणि मस्त श्रीमंत व्हावं, असे आम्ही पण कांड करून ठेवलेले आहेत. पण आता त्या सगळ्या गोष्टींमधून मला काहीतरी शिकायला मिळाले आणि ते मलाही असं वाटतं की काही लोकांना लवकरात लवकर शिकायला मिळावं, की शेवटी काय सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं असतं. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं हे तर महत्त्वाचं आहेच, पण विद्यार्थ्यांना चांगलं शिकवलं आणि विद्यार्थ्यांना आपली जर जे ओरिजिनल क्वालिटी आहेत त्या जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या तर ते कधी पण चांगलं राहील. आणि ज्यावेळेस विद्यार्थी पास होऊन या रँचमधून जाईल, त्यावेळेस तो पण विद्यार्थी एकदम खुश होऊनच जाईल. आणि जर तो विद्यार्थी पास झाला की रँच बरोबर त्याची अशी एक नाळ जुळून राहील. कधी ना कधीतरी तो इथे येईल आणि इथं येईल म्हणजे कसं, त्याला इथं येणं, राहणं ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. अधिकारी झाल्यानंतर त्याला हे सगळं अवेलेबल होणार आहे ना. त्याला थोडीच क्लासमध्ये यायचंय. अधिकारी झाल्यानंतर काय होतात, पोरं क्लासमध्ये येतात. मग आम्ही त्यावेळेस समजा डायरेक्टर्स क्लासचे बिझी असतात. मग पोरं नंतर जाऊ दे यार, ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहे, आम्ही आमच्या लाईफमध्ये बिझी आहे. तर ते कुठं ना कुठेतरी रिलेशन ब्रेक होते. आम्हाला तसं नाही करायचं आहे. आम्ही रँचचा जो प्रोजेक्ट आहे, युनिक प्रोजेक्ट आहे. महाराष्ट्रात कुठंच असा प्रोजेक्ट नाही की जिथं तुम्ही डायरेक्ट शिक्षकाच्या घरात राहता आणि शिक्षकाच्या घरात जाऊन तुम्ही ॲज अ लाईक ऋषिकुल हे नावच आम्ही यासाठी दिले की आम्हाला आमचं एक स्वतःचं कुल तयार करायचं, ठीक आहे. आणि आम्ही एक गुरुजी लोक आहोत. गुरुजी लोक आहोत तर तुम्ही गुरुजीच्या घरी येऊन शिकताय, म्हणजे ॲज अ लाईक गुरुकुल टाईप. पण आम्हाला गुरुकुल हे ऑड नाव नव्हतं द्यायचं, आम्हाला ऋषिकुल हे नाव द्यायचं होतं.
आपले विद्यार्थी आपल्यासारखे तयार व्हावे. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही गोष्टी आहेत. बॅच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ती बॅच घेऊ शकता. त्याआधी जर तुमच्याकडे किरण गुरुजी ॲप्लिकेशन नसेल तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जी लिंक तुम्हाला क्लिक करायची आणि त्याच्यावरती तुम्हाला प्ले स्टोअरवरनं घ्यायचा. ॲप्लिकेशन हा अँड्रॉइड आहे. ॲप्लिकेशन हा iOS नाही आहे. ॲपलमध्ये तो नाही चालत. पण ॲपल धारक विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक ORG कोड देऊन तुम्ही तिथून ती बॅच परचेस करू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये गुगलच्या माध्यमातून तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे. तर ही माहिती तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.